आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ आहेत. भाऊ, महापालिकेची निवडणूक पार पडल्या, पहिली सभाही झाली, परंतु सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यांनी निवडणुकीमध्ये माघार घेतली किंवा तुम्हाला इतरही काही कार्यकर्ते असतील त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून घ्यायचं आहे, परंतु अनेक जण स्वीकृत सदस्यपदासाठी उत्सुक आहेत. कशी निवड केली जाणार आहे, कारण अनेक जण उत्सुक आहेत. निश्चित आता स्वीकृत सदस्य निवडीची वेळ या ठिकाणी आलेली आहे आणि आपण एकनाथ शिंदे साहेबाचं भाषण ऐकलं असेल. आपल्याच मीडियाच्या माध्यमातून अनेक वेळा ते दाखवण्यात आलेलं आहे. त्यांनी एक सांगितले की जो पक्षासाठी काम करेल तो मोठा होईल. त्यामुळं आता पक्षासाठी काम करणाऱ्या एखाद्या चांगल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब संधी देतील असे संकेत आहे. अजून याच्यावर कोणती चर्चा झालेली नाही, परंतु कोणाला संधी द्यायची हे पूर्ण अधिकार आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना दिलेले आहेत आणि जो काही निर्णय ते घेतील, त्यांनी ज्या दगडावर हात ठेवला त्या दगडाचं नाव इथं स्वीकृत सदस्य म्हणून या ठिकाणी देण्यात येईल आणि त्याला संधी देण्यात येईल. म्हणजे स्थानिक पातळीवर निवड होणार नाही, एकनाथ शिंदे साहेब निवड करतील. आता स्थानिक पातळीवर कोणतीच निवड होणार नाही, कारण स्थानिक पातळीवर प्रत्येक नेत्याचे वेगवेगळे इंटरेस्ट असतात. त्याच्यामुळं आता पक्षाचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी हे सगळं स्वतःच्या हातामध्ये घेतलेलं आहे आणि ती सामान्य कार्यकर्त्यांसाठी खरं तर आनंदाची गोष्ट आहे. आणि तुम्ही बघा एकनाथ शिंदे साहेबाचे निर्णय. सोलापूरच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या एका कर्तृत्ववान सामान्य बाईला त्यांनी देशाच्या सर्वोच्च संसदेमध्ये नेऊन बसवलं, वाघमारे त्यांना. म्हणजे आता खऱ्या अर्थानं जे हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना अभिप्रेत होतं की सामान्य शिवसैनिकाला संधी मिळाली पाहिजे, तो काळ आता एकनाथ शिंदे साहेबाच्या नेतृत्वात चालू झालेला आहे. त्याच्यामुळे स्वीकृत सदस्यसुद्धा या ठिकाणी सर्वसाधारण कार्यकर्ता होणार, एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. असं आहे का पालकमंत्री संजय शिरसाट यांचा कार्यकर्ते किंवा राजेंद्र जंजाळ यांचा समर्थक यांचा कार्यकर्ता स्वीकृत सदस्य होईल किंवा नाही याचा निर्णय इथं नव्हता, एकनाथ शिंदे साहेब घेते म्हणजे इथं निर्णय होणार नाही, म्हणजे वाद आहे? बिलकुल असं होणार नाही, बिलकुल वाद नाही आहे. एकनाथ शिंदे साहेबांचं आम्ही सांगितलं ना, शिवसेनेचा व्हील एकनाथ शिंदे साहेब सांगतील तोच व्हील. आणि आम्हाला माहिती आहे शिंदे साहेब या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी देतील. तो माझा का याचा का त्याचा का त्याच्यापेक्षा तो शिवसेनेचा आणि तो चांगला कार्यकर्ता आणि सर्वसामान्य हे क्रायटेरिया कदाचित शिंदे साहेब या ठिकाणी लावतील आणि एक काय म्हणता येईल एक आगळं वेगळं नाव तुमच्यासमोर येईल, एवढं मात्र तुम्हाला या ठिकाणी मी निश्चित सांगतो. म्हणजे ज्या पद्धतीने उपमहापौर निवडताना एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतला आणि तुम्हाला संधी दिली, असंच काहीतरी प्रकार घडेल निश्चित. कारण शिंदे साहेबाचे मागच्या 2-3 महिन्यापासूनचे वक्तव्य तुम्ही ऐका. ते नेहमी सांगतात की अब जो काम करेगा वो बडा होगा. चापलुसी करणारे, मागं पुढं फिरणारे, नेत्याच्या गाडीत बसणारे, आता यांना संधी नाही आहे. खऱ्या अर्थाने जे पक्षासाठी काम करतं, घाम गाळतं आणि त्याला शिवसेना या 4 अक्षरावर प्रेम आहे आणि ज्याला एकनाथ शिंदे साहेबाचं नेतृत्व मान्य आहे, असंच सर्वसामान्य कार्यकर्त्याला यानंतरच्या काळातही संधी मिळणार आहे. कार्यकर्त्यासाठी खरं तर खूप चांगले दिवस आले. एकनाथ शिंदे साहेबासारखा नेता आता मिळाला म्हणजे खऱ्या अर्थानं सामान्य कार्यकर्त्याला आता सुगीचे दिवस आलेले आहे. परंतु तुमच्याकडे 10 ते 11 उत्सुक आहेत, कसा निर्णय होईल? 100 असू द्या, शिंदे साहेबांनी सांगितलं संपला विषय. आणि हे पण सांगतो 100 मधले 1 जण होणार, 99 नाही जरी झाले तरी ते पक्षासाठी काम करतील. कारण एकनाथ शिंदे साहेब निवडच अशी करणार आहे की ती सर्वांना मान्य होईल, त्यामुळे त्याची चिंता नाही आहे. नक्कीच शेवटे राजेंद्र जंजाळ आणि स्वीकृत सदस्य म्हणून जो शिवसेनेचा कार्यकर्ता घ्यायचा आहे तो महापालिकेत जाणार आहे. त्याचा निर्णय स्थानिक पातळीवर न होता हा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील असं त्यांनी म्हटलं आहे. कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सर्वोदय TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.